युती तोडण्याची घोषणा करण्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी माफियांचे दात पाडण्यासाठी पुढे यायला पाहिजे होतं असा टोला सोमय्यांनी हाणलाय। शिवसेनेच्या धमक्यांना घाबरणार नसल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय। पुढच्या आठवड्यात मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराचा ब्लॅक पेपर प्रसिद्ध करणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी त्यांच्याशी बातचीत केली। बघूया सोमय्या यांचं नेमकं म्हणणं काय आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार किरीट सोमय्याजी आपल्यासोबत आहेत। किरीटजी, कालपासून महासंग्राम सुरू आहे आणि आता उद्धवजींनी घोषणा केलेली आहे की कोणासमोरही कटोरा घेऊन जाणार नाहीये युतीसाठी, म्हणजे की 25 वर्ष जे केलं होतं, युती केली होती, त्याचा पश्चाताप करतात आता। दुर्दैवी आहे, कारण की जर आपल्याला मुंबई महापालिकेत पारदर्शकता आणायचं असेल, खड्डेमुक्त मुंबई बनवायचं असेल, जे महापालिकेत बसलेले माफियांना संपवायचं असेल, तर देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली आपण पुढे आला असतात तर आम्हाला बरं वाटलं असतं। पण एक गोष्ट फार स्पष्ट आहे, आमची कमिटमेंट जनतेशी आहे आणि जर कोणी वास्तविकता त्याकडे डोळे दाग करत असणार तर त्यांनी सूर्य उगवता थांबत नाही। विधानसभा 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष 122, शिवसेना 61, नगरपालिका नगराध्यक्षात भाजप 72, शिवसेना 26, म्हणजे लोकांना पारदर्शकता हवी आहे आणि आम्ही ती आणणार। अच्छा, मग माफिया जे आहेत ते काय पक्षामध्ये आहेत का? आता हळूहळू दिसेल ना तुम्हाला। पुढच्या आठवड्यात मी मुंबई महापालिकेच्या संबंधात ज्यावेळी आम्ही ब्लॅक पेपर रिलीज करू तर त्यात कशा प्रकाराने हे माफिया कुठपर्यंत पोहोचलेत त्याचा एहसास मुंबईकरांना होईल। अच्छा, पण उद्धव ठाकरेंना आता एवढी जाणीव झालेली आहे, पश्चाताप होते 25 वर्षाच्या युतीचा, या पाठीमागं काय, म्हणजे माफियांना काय पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे का? मुद्दा फार स्पष्ट आहे की जाणीव सगळ्यांना होत असते आणि ठेवावीच लागते की लोकांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसवर विश्वास आहे, कारण ते पारदर्शकतेकडे नेत आहेत आणि ती वास्तविकता आज नाही तर उद्या नाही तर परवा आमचे राजकीय मित्र पण स्वीकारणार। भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता दात पाडायला सुद्धा कमी करणार नाही। माफियांचे दात पाडण्यासाठी ते बरोबर आले तर मला बरं वाटेल, पण माफियांचे दात पाडणारा किरीट सोमय्यांचा दात पाडण्यासंबंधी त्यांचा इशारा असेल, आम्ही कुणाला घाबरत नाही। संजय राऊतजी पण आता आक्रमक झालेले आहेत, म्हणतात की काही लोकांनी आपापल्या अवकातीमध्ये राहावं। हो, त्यांनी माफियांसंबंधी जर हा इशारा केला असेल तर मी त्यांचं स्वागत करतो। अच्छा, परंतु तुम्ही जो आता पेपर काढणारा, तो ब्लॅक पेपर असेल, व्हाईट पेपर असेल किंवा काळं पांढरं सगळं बाहेर येणार आहे, त्यामध्ये राजकीय काही लोकांचा समावेश आहे का फक्त का कंत्राटदारांचाच? देखो, इंतजार कीजिए, माफिया असेल, माफियांचे बेनिफिशियरी पण त्याची पण झलक मिळू शकते। मी एक गोष्ट आमच्या मित्र पक्षांना सांगू इच्छितो की या धमक्याला भाजप, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या घाबरणार नाहीये। माझ्या अंगावर 3 बस भरून शिवसेनेने गुंड पाठवलेच होते, 10 दिवस कोर्टाने त्यांना जेलमध्ये टाकले होते आणि ते सगळे शिवसेनेचे पदाधिकारी होते। म्हणून या भ्रमात राहू नका की माफिया मुक्त मुंबई करण्यासाठी किरीट सोमय्या स्वस्थ बसणार। कितीही गुंडे पाठवले तरी आम्ही माफिया मुक्त मुंबई करूनच राहणार। बहुमत तुमच्या पक्षालाही मिळेल असं वाटतंय? याला कुणाला सत्ता आणि त्याची आम्हाला कुणाला लालसा नाही आहे, आम्हाला मुंबईत पारदर्शकता आणायची आहे। एक शेवटचा प्रश्न, ज्या मुद्द्यांचा उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेला आहे की कार्यालयामध्ये आता देवतांचे फोटोज नसावे म्हणून, आणि त्यासाठी आज रस्त्यावर उतरण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे। मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी स्पष्टता केली आहे आणि ते येईल पुढे। धन्यवाद चर्चा केल्याबद्दल। दात पाडायचे असतील तर ते माफियांचे दात पाडण्यासाठी पुढे यावं असा इशारा आता किरीट सोमय्या यांनी दिलेला आहे। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।